देशातील आणि महाराष्ट्रातील निवडणुका नुकत्याच पार पडल्या। यामध्ये जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यात हे सरकार सपशेल अपयशी होत असल्याचं दिसतंय। लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर ताण पडताना दिसतोय। त्यातच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेल्या गोरगरिबांसाठीच्या अल्प मोबदल्यात पोटभरणी शिवभोजन योजना बंद करू पाहतायत। असं झाल्यास लाखो लोकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे। तरी कोणत्याही परिस्थितीत ही योजना बंद करू नये, अन्यथा याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशारा उद्धव ठाकरे शिवसेनेचे शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी दिला। सन्माननीय माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री असताना शिवभोजन थाळीचं महाराष्ट्र राज्यामध्ये येणारे किंवा महाराष्ट्र राज्यातील ज्यांना घरच्या वादविवादामध्ये असेल, गरिबीमुळे असेल किंवा अन्य कोणत्याही प्रश्नांना करू शकत नाही, अन्न खाऊ शकत नाही, ज्यांची परिस्थिती फार हालाकीची आहे, अशा लोकांच्यासाठी, गरजूंच्यासाठी शिवभोजन थाळीचं माध्यमातून अन्न दान करायचं ठरवलं होतं। अतिशय चांगल्या पद्धतीनं सन्मान्य उद्धवजींनी चालवून दाखवलं होतं। पण सध्याच्या राज्य शासनाकडून, राज्यकर्त्यांकडून शिवभोजन थाळीवर आक्षेप येऊ शकतो असं आम्हाला समजलं। राज्य शासनाला आम्ही एक विनंती करायला आलो होतो, जर शिवभोजन थाळी बंद झाली तर महाराष्ट्र राज्यातील शिवसेनेकडून, शिवसैनिकांकडून अतिशय मोठ्या प्रमाणात राज्यभर आंदोलन होणार। याचं कारण भुकेनं, राज्य शासनाने भुकेनं गरजूंना मारला असा अर्थ होऊ शकतो। माझी विनंती आहे राज्यकर्त्यांना, जशी लाडकी बहीण योजना राबवून पुन्हा त्यात काहीतरी निकष लावून लाडक्या बहिणींना, त्यात 40% लाडक्या बहिणींना बाजूला करण्यात आलं, तशा पद्धतीनं काहीतरी आक्षेपार्ह करतील त्यांनी करू नये। गोरगरिबांना अन्नापासून वंचित ठेवू नये एवढी विनंती वजा सूचना करायला आम्ही आज अन्न पुरवठा विभागामध्ये आलो होतो। या महाराष्ट्र राज्यकर्त्यांनी आमची सूचना, आमची विनंती स्वीकारावी, अन्यथा शिवसेनेबरोबर सामोरं जावं।